नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। टू व्हीलरची धडक, डिक्कीतून पडले नोटांचे बंडल। पारस फाट्यावर उघडकीस आला गंभीर प्रकार, बाळापूर पोलीस तैनात। खासदार अनुप धोत्रे यांनी घेतला महापालिकेचा आढावा, अतिक्रमण मुक्त शहर करण्याचा दिला आदेश। मॅटर जमिनीचे आणि तापींच्या डोक्याला ताप, जिल्हा परिषदेतील राड्यामागे भलतेच कारण। त्या ग्रामसेविका महिलेची तक्रार खोटी, जिल्हा परिषदेच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे आंदोलन। जिल्ह्यात 195 जागांसाठी पोलीस भरती शिस्तीत सुरू, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचा ठिय्या। आता सविस्तर बातम्या। पारस फाट्यावर दुचाकीची धडक एका कारला लागली। या धडकेने कारमधील मोठी रक्कम उघड झाली। ही रक्कम कुठून कुठे चालली असा प्रश्न विचारण्यात येत आहे। वरिष्ठ अधिकारी पोलीस भरतीच्या बंदोबस्तात असून इतकी मोठी रक्कम कुठे निघाली असा प्रश्न उपस्थित होत आहे। पारस फाट्यावर पोलिसांच्या वाहनासमोर असलेल्या गाडीच्या डिक्कीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। दुचाकीच्या धडकेने या गाडीची डिक्की उघडली आणि त्यातून पैशांचे बंडल बाहेर पडले। गाडीतून पैशाचे बंडल पडत असल्याचे गाडीतील लोकांच्या लक्षात आले। त्यांनी गाडीची डिक्की बंद केली। यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे। ही रक्कम किती, ती असली आहे की नकली, यात कोणी सोने व्यापारी आहे का याचा खुलासा होऊ शकला नाही। सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी हे पोलीस नोकर भरतीत गुंग असताना इतकी मोठी कॅश कुठून कोठे चालली होती असा प्रश्न विचारला जात आहे। खासदार अनुप धोत्रे यांचा महापालिकेत सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी शहरातील समस्यांचा निपटारा करण्याचे आदेश आयुक्तांना दिलेत। त्याचबरोबर या बैठकीत आमदार रणधीर सावरकर यांनी मार्गदर्शन करीत इलेक्ट्रिक सिटी बसची सेवा कार्यान्वित करण्याची गरज व्यक्त केली। शहरातील सर्व रस्त्यांवरचे अतिक्रमण साफ करा, सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याचे नियोजन करा असा सल्ला खासदार अनुप धोत्रे यांनी दिलाय। त्यांनी आज महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला। यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी शहर समस्या मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करीत शहरात नियमित पाणी पुरवठा व साफसफाई यात कुठलाही कसूर होणार नाही याची दक्षता घेण्याचा आदेश दिला। आमदार रणधीर सावरकर यांनी शहरात इलेक्ट्रिक सिटी बसेस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली। 42 सिटी बसेस लवकरच प्राप्त होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला। जिल्हा परिषदेत आज एका ग्रामसेविकेने एका अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर चुकीचे आरोप करत गट विकास अधिकारी कालिदास तापी यांना धक्काबुक्की करीत अडविण्याचा प्रयत्न केला। या सर्व घडामोडी मागे राजकीय पदाधिकाऱ्याचा जमिनीचे मॅटर समोर आले आहे। अकोला जिल्हा परिषदेत ग्रामसेविकेने एका गटविकास अधिकारी कालिदास तापी यांना धक्काबुक्की करत त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्यांच्यावर विविध आरोप केले आहेत। अकोल्यात महिला ग्रामसेविकेने अधिकाऱ्याच्या दालनात गटविकास अधिकारी कालिदास तापी यांना अडवून जाब विचारला। गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद अधिकारी छळ करीत असल्याचा आरोप ग्रामसेविका असलेल्या महिलेने केला आहे। या प्रकरणी कळमनुरीचा बीडीओ लिंबाती बारगिरे याच्या विरोधात रामदासपेठ पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तर तापी यांचे प्रकरण अकोला पोलिसांच्या हद्दीत नसल्याने त्यांच्यावर कुठलाही गुन्हा अकोल्यात दाखल नाही। अशा वेळी तापी यांना अडकविण्यासाठी राजकीय खेळी खेळल्या जात आहे। जमिनीच्या एका प्रकरणात संबंधित राजकीय पक्षाचे नेत्याचे स्वारस्य आणि इंटरेस्ट पाहता हे प्रकरण तापींवर शेकविण्याची तयारी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली। आज या संतप्त महिलेने थेट अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बीडीओ कालिदास तापी यांना अडवून जाब विचारला। मात्र तापी यांनी महिलेशी कुठलाही वाद न घालता दालन सोडले। याविषयी तापी यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। कालिदास रघुनाथ तापी आणि लिंबाजी बारगिरे या दोघांनी सतत 1 वर्ष झाले
माझा छळ केलेला आहे आणि मला नको त्या शब्दात मेसेज केलेले आहे, नको त्या शब्दात मला कॉलिंग केलेलं आहे आणि माझ्यासोबत संभाषण केलेलं आहे। 1 वर्षापासून यांचा आजपर्यंत मी त्रास सहन करत आले। आता जो त्रास होत आहे तो माझ्या डोक्याच्या वर चालला सर, त्याच्यामुळे मी यांचा त्रास सहन करू शकत नाही। मी जेव्हा पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेली तेव्हा अर्जदार क्रमांक 2चा त्यांनी रिपोर्ट घेतला आणि अर्जदार क्रमांक 1 कालिदास रघुनाथ तापी यांचा बोरे सरांनी रिपोर्ट घेतला नाही, माझ्यावर दबाव आणला आणि मला पोलीस स्टेशन बाहेर काढले। यांच्यावर आज रोजी गुन्हा दाखल होऊन कारवाई व्हावी आणि यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, एवढीच माझी विनंती आहे। जेव्हा मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना भेटायला गेली जिल्हा परिषदला, तेव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या चेंबरमध्ये ते बसलेले होते। तेव्हा मी त्यांना भेटत असताना, त्यांच्यासोबत मी बोलत असताना ते तिथून पळून गेले। जिल्हा परिषदेतील महिला कर्मचारी, पुरुष कर्मचारी यांनी संबंधित ग्रामसेविका महिलेची तक्रार खोटी असून तिने विशाखा समितीला तक्रार का केली नाही, त्याचबरोबर त्याविषयी महिलांमध्ये साधी चर्चा देखील कधी केली नाही असे म्हणत तापी यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे। ग्रामसेविका महिलेने जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या लेखी तक्रारीतील मुद्दे खोटे आहे असा दावा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे। ग्रामसेविका महिलेने केलेली तक्रार ही खोटी असून ती खारिज करण्यात यावी असा पवित्रा जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। तापी यांची नाहक बदनामी यातून होत आहे, त्यांची नाहक बदनामी थांबवावी, त्यामुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये असे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। या सर्व प्रकरणात तापी यांची कुठलीही चूक नसल्याची चर्चा जिल्हा परिषद कर्मचारी वर्तुळात होती। भविष्यात त्यांच्याकडे वरिष्ठ पद येऊ नये यासाठी काहींनी ही फिल्डिंग लावल्याची माहिती समोर आली आहे। 2 दिवसापूर्वी एक तक्रार झाली आहे, त्या ज्या ग्रामसेविका आहेत त्यांनी एक तक्रार केली आहे शिव मॅडमकडे। त्या तक्रारीमध्ये त्यांनी आमचे जे कर्मचारी आहेत अकोला पंचायत समितीचे, एक आहेत सतीश सरोदे विस्तार अधिकारी, दुसरे आहेत DR इंगळे कनिष्ठ सहाय्यक, यांचेसुद्धा त्यांनी नावं टाकले आहेत त्यामध्ये आणि त्या कर्मचाऱ्यांचा त्याच्यात कोणताही दोष नाही आणि ती तक्रार संपूर्ण खोटी आहे। आणि अशा खोट्या तक्रारीमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना नावं टाकून त्यामुळे त्यांची जी समाजात बदनामी झाली, त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं। तर या संदर्भात ज्यांनी खोटी तक्रार केली त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत आज आम्ही सर्व संघटनांनी मिळून कृती समितीने शिव मॅडमना निवेदन दिलं आणि त्यामध्ये त्यांच्यावर कठोर कारवाईची आम्ही मागणी केली आणि मॅडमनीसुद्धा आम्हाला आश्वस्त केलं किंवा त्या प्रकरणात आम्ही योग्य ती चौकशी करून जे दोषी असतील त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही। वाशिम जिल्ह्यातील कारंजात MD ड्रग्ज जप्त, शहर पोलिसांची कारवाई, 7,30,000 रुपयांच्या मालासह 2 जण पोलिसांच्या ताब्यात घेतले आहेत। आरोपी मानोरा येथील रहिवासी आहे। कारंजा लाड कारंजा शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून MD ड्रग्ज पकडण्याची कारवाई केली। केवळ 5 ग्राम MD ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत। 30,000 रुपयांचे ड्रग्ज व 7 लाखांची गाडी असे एकूण 7,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। समीर खान, बशीर खान वय 32 आणि शबाजुद्दीन ऐनुद्दीन वय 20 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते मानोरा जिल्हा वाशिम येथील रहिवासी असल्याची माहिती आहे। कारंजा अमरावती मार्गावरील समृद्धी महामार्गाजवळ कारची तपासणी केली असता कारमध्ये 5 ग्राम MD ड्रग्ज आढळून आले। ग्रामीण भागात काही तोतया डॉक्टरांनी आपला व्यवसाय मांडून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे। असाच एक तोतया डॉक्टर बार्शी टाकळी तालुक्यातील सारकेनी येथे तोतया डॉक्टरला ताब्यात घेतले आहे। सारकेनी या गावात गेल्या 6 महिन्यांपासून वैद्यकीय व्यवसाय करीत होता। सोमवारी पिंजर पोलीस अचानक तोतया डॉक्टरच्या दवाखान्यात पोहोचले। पाठोपाठ वैद्यकीय अधिकाऱ्याची टीम सुद्धा दाखल झाली। सोमवारपासून ताब्यात असलेल्या तोतया डॉक्टरची मंगळवारी आरोग्य पथकाने पूर्ण छानबीन केली। तेव्हा हा तोतया डॉक्टर केवळ 11वी पास असल्याचे निष्पन्न झाले। यावेळी उपस्थित आरोग्य विभागालाही त्याचा धक्का बसला। याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र आर्या आणि त्यांची सर्व टीम चौकशी करीत आहे। पोलिसांनी तोतया डॉक्टरला अटक केली असून या प्रकारामुळे बार्शी टाकळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी याबाबत सावध राहून आपल्या गावात असलेल्या बोगस डॉक्टरची चौकशी करावी आणि त्याची पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे। अकोला जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ग्रामीण भागामध्ये एक विशेष मोहीम राबवतो। या मोहिमेमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची
तालुका आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त टीम मार्फत तपासणी करत आहोत. जेवढे काही खासगी वैद्यकीय व्यवसाय कार्यरत आहेत यामध्ये त्यांच्याकडे अधिकृत परवाना किंवा त्यांच्याकडे जे काही मान्यताप्राप्त डिग्री असणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये काल सकाळी 10:30 वाजता पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत चारकिनी गावामध्ये एक विश्वजित मृत्युंजय विश्वास नावाचा 20 वर्षीय तरुण आपल्याला त्या ठिकाणी पश्चिम बंगालमधला मूळ रहिवासी असणार त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना आढळला. परंतु त्याच्याकडे कोणतेही परवाना किंवा क्वालिफाईड त्याच्याकडे डॉक्युमेंट आढळले नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी आपले तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलिसांमार्फत धाड टाकून त्याची चौकशी करून त्याच्यावर FIR दाखल करण्यात आलेला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी या नात्याने मी ग्रामीण भागातील सर्व जनतेला आवाहन करतो की असे अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणारे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काय लोक आढळले तर जिल्हा परिषद आरोग्य विभाग तात्काळ संपर्क साधावा असे मी सर्वांना आवाहन करतो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वाडेगाव येथील पाय धुणे प्रकरण महाराष्ट्रात गाजले. त्यानंतर पाय धुणारा काँग्रेस कार्यकर्ता समोर आला असून त्यांनी नानांचे यापुढे देखील पाय धू असे म्हणत इतरांना चपराक लगावली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर महायुतीतील नेत्याने पटोले यांच्यावर टीकेचा भडीमार केला. लोकसभेतील निकालामुळे काँग्रेसचे नेते हुरळून गेले असा आरोपही काहींनी केला. दरम्यान पाय धुणारा कार्यकर्ता माध्यमांसमोर आला आहे. विजय गुरव असं या कार्यकर्त्याचं नाव असून तो शेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. विजयने विरोधकांच्या टीकेवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. होय, मी नाना पटोले यांचे पाय धुतले, यापुढेही आणखी धुणार. ते माझे दैवत असून तुम्ही राजकारण करू नका असं त्याने विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे. आमची मिरासी पंढरी, आमुचे घर भीमातिरी, पांडुरंग आमुचा पिता, रखुमाई आमची माता यासह विविध अभंगाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून संत वासुदेव महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. अकोट येथील संत वासुदेव महाराज यांची पालखी दरवर्षी श्रद्धासागर ते पंढरपूर जात असते. पालखी प्रस्तावनावेळी हरिनामाच्या गजराने अकोट नगरी दुमदुमली होती. पताकाधारी दिंडीच्या अग्रभागी असणार आहेत देखणा अश्व आणि त्यावर असलेली श्रींची प्रतिमा सर्व भाविकांची लक्षवेधी ठरली. यावेळी श्रद्धा संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले यांचे प्रस्थानाचे कीर्तन संपन्न झाले. संत वासुदेव महाराज पालखीचे अकोट शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी अँब्युलन्स, पाणी टँकर, ट्रक सेवा अर्पण करण्यात आली. कर संस्थांच्या वतीने काही पदयात्रा करणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेता संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने सर्व वारकरी व महिलांचा विमा काढण्यात आला. गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज श्रद्धासागर अकोट हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही आज दिनांक 18/6/2024 मंगळवार रोजी प्रस्थान झालेला आहे. हा सोहळा मजल दर मजल करत 13 जुलैला पंढरपूरला पोचेल. त्यानंतर गुरुवर्य वासुदेव महाराजांनी आपलं देहत्याग पंढरपूरलाच विसर्जित केला होता. त्यामुळं आमचा तिथे मग 14 तारखेपासून तर पौर्णिमेपर्यंत 21 जुलैपर्यंत तिथे पालखीचा मुक्काम असतो. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेची धर्मशाळा पंढरपूरला आहे. त्या धर्मशाळेमध्ये 7 दिवस पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो आणि पौर्णिमेचा काला करून मग पालखी परतीच्या प्रवासाला निघते. हा प्रवास आज अकोटपासून सुरू होत आहे. अकोटला मुक्काम आहेत. मजल दरमजल करत अकोला, औंढा नागनाथ, वाशिम, औंढा नागनाथ, परळी असा हा प्रवास बार्शी मार्गे, रुडवाडी मार्गे पंढरपूरपर्यंत हा प्रवास आहे. हा प्रवासामध्ये पूर्ण विविध संस्कृतीचं, साहित्याचं आणि संत दर्शनाचा योग येतो. बरेचसे वारकरी आमच्या पालखीसोबत 300-400 लोक असतात. आमचे संस्थेचे अध्यक्ष श्री वासुदेवरावजी महल्ले, उपाध्यक्ष
महादेवरावजी ठाकरे हे सुद्धा पालखीसोबत पायी चालतात आणि सर्व गुण्या गोविंदानं पूर्ण महिला वारकरी आणि वारकरी सर्व आनंदानं जातात आणि हरिनामाचा गजर होत पंढरपूरच्या विठुरायाशी आम्ही समर्पित होतो. शहरातील उड्डाणपुलावर पाणी साचल्याची बातमी RRC न्यूजने प्रसारित केली होती. या बातमीनंतर बांधकाम विभागाला जाग आली असून त्यांनी उड्डाणपुलाच्या नाल्या साफ करत रस्त्यावर पडणारे पाणी थांबविले आहे. पहिल्या 2 पावसात उड्डाणपुलावर पाणी जमा झाल्याचे चित्र RRC न्यूजने समोर आणले होते. त्यानंतर उड्डाणपुलाखाली असलेल्या रस्त्यावर उड्डाणपुलाच्या फुटलेल्या पाईपलाईनमधून पाणी अडत असल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे दुचाकी चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा लोकहिताचा मुद्दा RRC न्यूजने लावून धरला. अखेर नॅशनल हायवेने उड्डाणपुलावरील नाल्या साफ केल्या असून त्याचबरोबर आता उड्डाणपुलाचे पाणी शहरातील रस्त्यावर पडणार नाही याची दक्षता घेतली आहे. आज दिवसभर उड्डाणपुलाच्या पाईपलाईन फिटिंगचे काम सुरू होते. आज सकाळपासून पोलीस भरती सुरू झाली आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पोलीस भरती सुरू झाली असून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांचा वॉच आणि सर्व घडामोडींचा CCTV रेकॉर्डिंग होणार असल्याने कुठलीही त्रुटी या पोलीस भरतीत ठेवण्यात येणार नाही. अकोला पोलीस दलामध्ये भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय निमवाडी येथे राबविली जात असून जिल्ह्यात 195 जागांसाठी 19 जूनपासून शारीरिक चाचण्यांना सुरुवात झाली. यासाठी 21,853 अर्ज आलेले आहेत. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून वरिष्ठांनी तयारीचा आढावा घेतला. जिल्ह्यात 195 जागांसाठी पोलीस भरती होत आहे. पोलीस भरतीकरिता एकूण 21,853 उमेदवारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरले असून त्यामध्ये 16,161 पुरुष उमेदवार, 5,691 महिला उमेदवार तसेच तृतीयपंथी उमेदवार 1 असे आहेत. सदर पोलीस भरती अत्यंत पारदर्शक व शिस्तप्रिय पद्धतीने होणार असून त्यासाठी 30 पोलीस अधिकारी व 232 पोलीस अंमलदार पोलीस भरतीचे मैदानात बंदोबस्ताकरिता नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर बायोमेट्रिक नोंद, उंची धावणे यासाठीच्या अचूक नोंदीसाठी अत्याधुनिक मशीन्स येथे कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली. कुठलीही तोतयागिरी पोलीस भरतीच्या ठिकाणी सहन करणार नाही. योग्य ती कारवाई करण्याचे आदेश एसपींनी दिले आहेत. अकोला जिला पुलिस के लिए 195 पुलिस अमलदार का भर्ती प्रक्रिया आज सुबह 5 बजे से शुरू हुआ है. अकोला पुलिस घटक में 195 सीट के वैकेंसी के लिए 21,853 उम्मीदवार का ऑनलाइन अर्ज प्राप्त हुआ है. इनका प्रक्रिया 8 जुलाई तक चलेगा. आज हमने 800 कैंडिडेट्स बुलाए थे, कल भी 800, उसके बाद नेक्स्ट 2 डेज 1000 उम्मीदवार एंड उसके बाद 1500 उम्मीदवारों को बुलाया गया है. ये प्रक्रिया में टेक्नोलॉजी का वापर किया गया है. RFID का यूज़ 100 मीटर, 800 मीटर, 1600 मीटर के लिए किया जाएगा. बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन भी किया जाएगा. साथ ही साथ हाइट और चेस्ट के लिए किया जाएगा एंड जगह जगह पर CCTV कैमरास लगाए गए हैं. प्रक्रिया सुरक्षित शुरू है और अगर मौसम ने साथ दिया तो 8 जुलाई तक ये समाप्त हो जाएगा. सर, कैंडिडेट के लिए कुछ मैसेज संदेश? कैंडिडेट्स के लिए मेरा एक ही सूचना है कि किसी भी प्रकार की अनियमितता ना करें. एक प्रामाणिकपने एक कंपटीशन के हिसाब से इसमें पार्टिसिपेट करें एंड किसी भी गलत चीज़ का यूज़ करने का प्रयास न करें. ऐसा कुछ भी अगर पाया गया तो उनके विरुद्ध कार्रवाई किया जाएगा. संत गजानन महाराज यांची पालखी पातूरच्या घाटातून जात असताना ड्रोन शूटिंगचे मनोहारी दृश्य खास RRC न्यूजच्या दर्शकांसाठी उपलब्ध झाले आहे. ड्रोन पायलट शिवम बोदडे यांनी अतिशय कुशलतेने काढलेले हे दृश्य पालखीतील शिस्तबद्धता अधोरेखित करीत आहे. त्याचबरोबर निसर्ग विकास आणि माऊलींच्या भक्तीचा संगम दाखवित आहे.
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। टू व्हीलरची धडक, डिक्कीतून पडले नोटांचे बंडल, पारस फाट्यावर उघडकीस आला गंभीर प्रकार, बाळापूर पोलीस तैनात। खासदार अनुप धोत्रे यांनी घेतला महापालिकेचा आढावा, अतिक्रमण मुक्त शहर करण्याचा दिला आदेश। मॅटर जमिनीचे आणि तापींच्या डोक्याला ताप, जिल्हा परिषदेतील राड्यामागे भलतेच कारण। त्या ग्रामसेविका महिलेची तक्रार खोटी, जिल्हा परिषदेच्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे आंदोलन। जिल्ह्यात 195 जागांसाठी पोलीस भरती शिस्तीत सुरू, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांचा ठिय्या। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। YouTube चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।